पत्नीने कौटुंबिक न्यायालयात डिव्होर्ससाठी केस दाखल केली। तिला एक मुलगी होती 3 वर्षाची आणि ती स्वतः 80,000 रुपये महिना कमवत होती। म्हणून पतीचं असं म्हणणं होतं की पत्नी ही 80,000 रुपये महिन्याला कमवते आणि ती स्वतःला आणि मुलीला सांभाळण्यासाठी सक्षम आहे, म्हणून मी तिला काही देणं लागत नाही, मी तिला काही मेंटेनन्सची रक्कम देणं लागत नाही आणि म्हणून पतीने ती मेंटेनन्स देण्यासाठी नाकारला होता। आम्ही तो पती आता कुठे काम करतोय, काय काम करतोय, किती कमवतोय 3-4 वर्षात आम्हाला काहीही माहिती नाही। आम्ही आमच्याकडे जी 2017ची त्याची सॅलरी स्लिप होती जेव्हा तो काम करत होता, ती सॅलरी स्लिप आम्ही मेहरबान न्यायालयात जमा केली। मेहरबान न्यायालयाने 2017 साली तो काहीतरी 35-40 हजार रुपये कमवत होता। 5 वर्षानंतर तो नक्कीच 50-60 हजार रुपये कमवत असेल आणि त्या अनुषंगाने मेहरबान न्यायालयाने तिच्यासाठी म्हणजे माझ्या क्लायंटसाठीचा तर मेंटेनन्स नाकारला, कारण ती कॅपेबल होती, 80-90 हजार महिन्याला कमवत होती। परंतु मुलगी ही जबाबदारी आई आणि वडील ही दोघांची आहे। आई कितीही सक्षम असली तरी वडिलांनी हात झटकून चालणार नाही, वडिलांनी हात वर करून चालणार नाहीत, म्हणून त्या व्यक्तीला, त्या पित्याला 10,000 रुपये महिना जे काही मुलीसाठी आहे, तिचं शिक्षण, वैद्यकीय खर्च आणि तिच्या रोजच्या डेली रुटीनसाठी 10,000 रुपये मेहरबान कोर्टाने त्याला मेंटेनन्स ऑर्डर केली त्याच्यावरती आणि तो त्याला मेहरबान न्यायालयामध्ये भरावा लागला।